खालील सर्किटमधील 5 ओहम मधील व्होल्टेज ड्रॉप काढायची. आपल्याला काय दिलं आहे? व्होल्टेज ड्रॉप. एक मिनिट क्वेश्चन सेट करून घेतो. हा आता दिसते. काय विचारले? खालील 5 ओहम आहे, हा 5 ओहम मधील व्होल्टेज ड्रॉप काढायचे विचारले. आपल्याला व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला माहीत असेल, I × R हा व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला आहे. काय? I × R हा व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला आहे. आपल्याला काय काय दिलं इथं? मग आपल्याला इथं करंट दिला आहे का? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? करंट काढावं लागेल. तर करंटचा फॉर्म्युला काय आपल्याला? I = V/R. V/R हा काय आहे? करंटचा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला व्होल्टेज किती दिले? आपल्याला माहीत आहे व्होल्टेज हे 12 व्होल्ट दिलेलं आहे. तर 12 व्होल्ट भागिले रेजिस्टन्स कसा? रेजिस्टन्स किती दिला आहे? इथं सिरीजमध्ये असल्यामुळे यांची ॲडिशन सरळ होईल. 5 आणि 10 15, 15 आणि 15 30. मग काय होईल? V/R व्होल्टेज 12 व्होल्ट आणि रेजिस्टन्स किती आला? टोटल 30. एक मिनिट आपण डबल किती आला आपला? आपण लिहून घेतलं. व्होल्टेज 12 व्होल्ट आणि रेजिस्टन्स हा 30 व्होल्ट. मग ह्याने 30नी 12ला भाग जातो का? नाही. मग 12ला इथं एक शून्य द्यायचा. इथं पॉईंटमध्ये उत्तर येणार. त्याचं काय? पॉईंटमध्ये 3 चोक 12. हा शून्य कटला, हा शून्य करा. 3 चोक 12. त्याचं राईट आन्सर आपलं काय? करंट किती आला? 0.4 एम्पियर. किती? 0.4 एम्पियर. आपल्याला काय विचारले? व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला. काय व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला? I × R. करंट किती आला? 0.4 × रेजिस्टन्स किती? आपल्या 5 ओहममधला काढायचा आहे. तर 5 ओहम रेजिस्टन्स लिहिला. 5 चोक 20. पॉईंट कितीनी? 1नी. तर मग 0.1नी त्याचं राईट आन्सर काय आलं? 2 व्होल्ट. किती? 2 व्होल्ट. 5 ओहममधील व्होल्टेज ड्रॉप हा 2 व्होल्ट आहे. तसंच आपल्याला 10 ओहममधील काढायचं असेल किती येईल? 5च्या दुप्पट आहे. मग इथं 2च्या जागी इथं किती येईल? 4 येईल. आणि ह्या जी 5च्या तिप्पट आहे म्हणजे 6. तर पहा आपण टोटल काढायचं म्हणलं तर 5मध्ये किती आला? 2 व्होल्ट. याच्या दुप्पट किती आहे? पुढचा रेजिस्टन्स हा 10 ओम आहे. त्याच्यातील किती येईल? 5 दोन्ही इथे 4 येईल. परत 5च्या 3 पट पुढचा ओहम आहे. तर तिथे येईल किती? 6. 6 आणि 4 10 आणि 2 टोटल किती आला आपलं? मग 12 व्होल्ट हा व्होल्टेज ड्रॉप आलेला आहे. तर आपलं काय काढलं आपण? 5 ओहममधील